नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कीर्ती परदेशात राहत होती। जेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा ती आईच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात आली आणि तिने आईच्या हातावरील जखमा पाहिल्या तेव्हा तिला धक्काच बसला। तिने ह्या गोष्टीची सर्व विचारपूस नोकराकडे केली तेव्हा नोकराने तिला जे काही सांगितले ते ऐकून ती अगदी थक्क झाली। कीर्ती परदेशातून घरी परततात तिचा भाऊ आईचा मृतदेह स्मशानात घेऊन जातो, म्हणून तीही थेट स्मशानभूमीत गेली। तिथे पोहोचताच आईला पाहून तिला अश्रू अनावर झाले। आईला पाहून ती जोरजोरात रडू लागली आणि तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत राहिली। ती हा धक्का सहन करू शकली नाही। कीर्ती तिच्या आईचा मृतदेह पाहून जोरात रडत होती तेव्हा तिची नजर तिच्या आईच्या हातावर पडलेल्या त्या खुणांवर आणि निळसर डागांवर गेले। आईच्या हातावर एवढे निळे डाग पाहून कीर्ती आश्चर्यचकित झाली आणि मोठ्याने ओरडू लागली, माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही। तेव्हा कीर्ती म्हणाली, खबरदार जर आईच्या मृतदेहाला कोणी अग्नी देण्याचा प्रयत्न केला। असे म्हणत तिने तिच्या भावांच्या हातातील मशाल फेकून दिली आणि त्यांना मृतदेह जाळण्यापासून रोखले। भावाला समजले की ती असे का करत आहे। त्याने शक्य तितक्या लवकर आईची चिता पेटवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, कदाचित आईच्या जाण्याच्या दुःखामुळे तिने मानसिक संतुलन गमावले असावे। असे म्हणत ते त्यांच्या आईच्या चितेकडे निघाले। कीर्ती तिच्या आईच्या चितेजवळ उभी राहिली आणि म्हणाली, माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही। असे म्हणत कीर्तीने ताबडतोब पोलिसांना फोन केला। हे सर्व विचार करत कीर्तीला तिचे बालपणीचे आईचे कष्टाचे दिवस आठवू लागले। मालिनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गावातील महिला होत्या, पण जेव्हा त्यांची मुले खूप लहान होती त्यावेळी ती तिच्या कुटुंबासह म्हणजे तिच्या पती आणि मुलांसह शहरात राहायला आली होती। शहरात आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले। त्यांना खायला अन्न मिळत नव्हते, नीटचे कपडेसुद्धा मिळत नव्हते। ते खूप साधे हलाखीचे जीवन जगत होते, कारण मालिनीचे पती सुधाकर यांची नोकरीही फार चांगली नव्हती। जेव्हा ते शहरात आले तेव्हा त्यांनी काही पैसे आणले होते आणि त्या पैशातून काही दिवस त्यांचा खर्च चालत होता। ते लवकरच स्वतःसाठी नोकरी शोधू लागले, पण त्यांना लवकर काम मिळाले नाही, म्हणून सुरुवातीला असहाय्यतेमुळे ते मजुरी करू लागले। नंतर हळूहळू ते एका कारखान्यात काम करू लागले आणि तिथून काही पैसे कमवू लागले। दुसरीकडे त्यांची पत्नी मालिनी घरकामात पारंगत होती, म्हणून ती तिचे घर सांभाळत असे आणि जेव्हा कोणाच्या घरी एखादा कार्यक्रम किंवा लग्न समारंभ होत असेल तेव्हा त्या कार्यक्रमात मालिनी लोकांसाठी जेवण बनवण्याचे काम करत असे। त्यामुळे तिला महिन्यातून काही दिवस काम करून चांगले पैसे मिळायचे। मालिनी आणि सुधाकरराव यांनी अनेक वर्ष कठोर परिश्रम करून 3 वर्षात त्यांनी काही पैसे वाचवले होते। त्यांनी विचार केला की आपण एखादे लहानसे दुकान का उघडू नये। त्यांना कोणासाठी काम करावे लागणार नाही आणि कोणाचे ऐकावेसुद्धा लागणार नाही आणि तुम्हाला जो काही नफा होईल तो सर्व तुमचाच असेल। आता त्यांनी एका दुकानाबद्दल चौकशी केली। त्यांनी विचार केला की काही खाद्यपदार्थ आणि काही किराणा वस्तू दुकानात ठेवता येतील आणि दुकानात जनरल स्टोअरच्या सर्व किराणा सामानाचा साठाही करता येईल, जेणेकरून त्यांचा खर्च कोणत्याही परिस्थितीत भागवता येईल। आता हा सर्व विचार करत असताना त्यांनी एक दुकान खरेदी करण्याचा विचारही केला, पण त्यांच्याकडे 60-70 हजार रुपये कमी पडत होते। सुधाकरराव यांनी मालिनीताईंना दुकानाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी सुधाकररावांना सांत्वन दिले आणि म्हणाल्या, काळजी करू नका, आपण विचार केल्याप्रमाणे सर्व काही होईल आणि तुम्हाला हवे असलेले दुकानसुद्धा मिळेल। मग प्रश्नार्थक नजरेने आपल्या पत्नीकडे पाहत सुधाकरराव म्हणाले, मालिनी, पण ते कसे होईल? आपल्याकडे इतके पैसे नाहीत आणि जर का आपण पैसे देऊ शकले नाही तर इतके चांगल्या ठिकाणचे दुकान आपल्या हातातून निघून जाईल। या दुकानात राहणाऱ्या व्यक्तीशी माझी थोडी ओळख झाली आहे, म्हणून त्याने मला त्या दुकानाबद्दल सांगितले। मग मालिनीताईंनी त्यांच्या बचतीतून काही पैसे काढले आणि ते त्यांच्या पतीला दिले, जे इतक्या दिवसांपासून त्यांच्या जमा खात्यात साठवत होत्या आणि आत्तापर्यंत त्यांनी खूप पैसे जमा केले होते। म्हणून मालिनीताईंनी बँकेतून 70 हजार रुपये काढून आणले
आणि ते त्यांच्या पतीला दिले आणि म्हणाल्या, हे घ्या उरलेली रक्कम आणि जाऊन ते दुकान खरेदी करा. आता शेवटी त्यांनी दुकान विकत घेतली आणि दुकान खरेदी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या योजनेनुसार सुरुवातीला थोडेफार सामान भरले आणि आता दुकान देखील एक सामान्य दुकान असल्याने काही दिवसात दुकान चांगले चालू लागले. मालिनीताई आणि त्यांचे पती अशा प्रकारे दुकान खूप छान पद्धतीने सांभाळत होते. पुढच्या 2 वर्षात त्यांनी बरीच प्रगती केली. मालिनी मुलांना चांगले शिक्षण देखील देत होती आणि आता सर्वात आधी सुधाकर रावांनी त्यांच्या पत्नी मालिनीला घराच्या कामातून मुक्त केले आणि घरी राहून मुलांची काळजी घेण्यास सांगितले, कारण त्यांना आता इतके कष्ट करण्याची गरज नव्हती. मुलांवर लक्ष केंद्रित करत मालिनीताई त्यांची आर्थिक परिस्थितीही सांभाळत होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी मुलांपेक्षा महत्त्वाचे दुसरे काही वाटत नव्हते. काळानुसार सुधाकर रावांचे दुकान आणि व्यवसाय देवाच्या कृपेने वाढत गेला. आता त्यांची मुले सरकारी शाळेऐवजी खाजगी शाळेत जाऊ लागले आणि ते आता खूप चांगले जीवन जगू लागले. पण आतापर्यंत ते भाड्याच्या घरात राहत होते. पण जेव्हा देव त्यांच्यासोबत होता तेव्हा अडचण काय होती? हळूहळू त्यांनी पैसे वाचवायला सुरुवात केली आणि 10-12 वर्षात जेव्हा त्यांच्या मुलामुलीने त्यांचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांनी स्वतःचे घरही विकत घेतले. मुलगी कीर्ती तिच्या पालकांवर खूप प्रेम करायची आणि दोघं मुलंसुद्धा आईवडिलांना खूप आदर द्यायचे. संपूर्ण कुटुंब आनंदाने एकत्र राहत होते. सर्वजण एकमेकांची काळजी घेत होते आणि एकमेकांचा आदरसुद्धा करायचे. त्यांचे खूप प्रेम होते सगळ्यांवर. पण वेळ नेहमीच सारखी राहत नाही. काळाबरोबर नाती बदलतात आणि बदलत्या नात्यांसह ती नाती बदलणे स्वाभाविकच आहे. कधीकधी लग्नानंतर तर कधीकधी वेळ आणि परिस्थितीनुसार व्यक्ती बदलते. असो, सध्या त्यांचा काळ आणि परिस्थिती दोन्हीही खूप चांगले होते. मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि आता ते पदवीधर होऊ लागले. सुधाकर रावांनी घर आणि दुकान दोन्ही स्वतःच्या नावावर केले होते. एकीकडे सुधाकर राव त्यांच्या घरासाठी पैसे वाचवत होते आणि दुसरीकडे ते त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी काहीतरी विचार करत होते. आणि काही काळानंतर त्यांनी दुसरे दुकानही उघडले. आता त्यांची मुले शिकत असल्याने आणि ते एका दुकानाचे व्यवस्थापन करत असल्याने त्यांनी दोन्ही दुकानांमध्ये काम करणाऱ्या मुलांना दुकानात ठेवले, जेणेकरून ते दुकान आरामात सांभाळू शकतील. आता सुधाकर राव एकटे दोन्ही दुकानांचे काम सांभाळत होते. ते कधी एका दुकानात बसायचे तर कधी दुसऱ्या दुकानात. त्यांनी कधीही सर्व काम त्यांच्या कामगारांच्या हातात सोपवले नाही, कारण बेईमानी ही एक अशी गोष्ट आहे जे काही पैसे पाहून माणसाच्या मनात लोभ निर्माण करतं आणि त्यांची नीती कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी दुकानाचा कारभार स्वतः हातात घेतला. त्या दुकानात काम करणाऱ्या मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणेच वागवत आणि त्यांची खूप प्रेमाने काळजीसुद्धा घेत. दुसरीकडे त्यांची स्वतःची मुले शिकत होती. दोन्ही मुलांनंतर त्यांची मुलगी कीर्ती ही खूप लहान होती आणि खूप खोडकरसुद्धा होती. म्हणूनच कुटुंबातील सर्व सदस्य तिच्यावर खूप प्रेम करायचे. प्रेमाने आणि काळजीने वाढलेली कीर्ती तिच्या पालकांची आणि तिच्या भावांची शान होती. कालांतराने त्यांचे मुलंही चांगल्या नोकरीला लागले आणि त्यानंतर सुधाकर राव यांनी मुलांना विचारले, तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार नोकरी करायची आहे की तुमच्या वडिलांचे काम सांभाळायचे आहे? तेव्हा मुलं म्हणाले, बाबा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करण्यास आम्ही तयार आहोत. पण सुधाकर राव कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हते. म्हणूनच ते स्वतः मुलांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेण्यास सांगत असे. म्हणजेच मुलांनी स्वतः ठरवले पाहिजे की जर नोकरी करायची असेल तर ते करू शकतात आणि जर दुकान सांभाळायचे असले तर तेही करू शकतात. तसेही त्यांना नोकरीची काही गरज नव्हती. त्यांचा स्वतःचा व्यवसाय खूप चांगला होता. मुलाने स्वतः काही ठरवले नाही आणि म्हणाले, बाबा जर आम्ही इतके शिक्षण घेतले आहे तेव्हा एकदा आपल्या क्षेत्रात संबंधी नोकरी शोधण्यात काही हरकत नाही. प्रत्येक वेळीप्रमाणे सुधाकर रावांनी यावेळीही आपल्या मुलांना पाठिंबा दिला आणि सांगितले, हो बाळा तुम्हाला हवे तसंच करा. म्हणून त्यांनी आपल्या मुलांवर कधीही दबाव आणला नाही आणि त्यांचे मुलं त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी शोधू लागले. जेव्हा मुलांना काही काळ नोकरी मिळाली नाही तेव्हा त्यांनी ठरवले की ते त्यांच्या वडिलांच्या दुकानात बसून काम करतील. आणि मग सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांचे स्वतःचे काम असेल
तेव्हा नोकरी करण्याची काय गरज होती? ते त्यांच्या दुकानात स्वतःच मालक म्हणून बसायला लागले. त्यांनी बराच काळ असे काम केले. नंतर जेव्हा मुलांना या कामात नफा दिसू लागला तेव्हा दोघेही मुलं एक एक दुकान सांभाळू लागले आणि इथं सुधाकरराव दोन्ही दुकानात फक्त फेरफटका मारायचे. आता मग जेव्हा त्यांचे मुलं त्यांच्या दुकानाची काळजी घेऊ लागले तेव्हा सुधाकररावांनी मुलांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मुलांनी दुकाने आता पूर्णपणे ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न करून टाकले. आता वेळ निघून जात होती. दिवस असेच पुढे जात होते. इथे त्यांची मुलगी कीर्ती पदवीच्या पहिल्या वर्षात होती. कीर्ती अभ्यासात खूप हुशार आणि तिला काहीतरी मोठे करायचे होते. दोन्ही मुलांनी फक्त त्यांचे छंद आणि स्वतःच्या इच्छा व्यक्त केल्या. 12वी नंतर कीर्तीने विदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. पण मालिनीताई आणि सुधाकरराव तिला परदेशात पाठवण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हते. जेव्हा सुधाकररावांनी मुलांसोबत बसून कीर्तीच्या विदेशात जाण्याबद्दल बोलणं केलं तेव्हा त्यांना समजलं की पैशांच्या खर्चामुळे मुलीला तिथे पाठवायचे नव्हते. कारण काळानुसार खर्च वाढत होता. मुलांच्या लग्नानंतर कुटुंबातील खर्च वाढला होता आणि लग्नात खूप खर्च देखील झाला होता. म्हणून त्यांनी काही कर्जही घेतले होते. म्हणूनच कर्जाचे हप्तेही जात होते. दररोजची खूप सारी कमाई सर्वांना दिसत होती. पण जो काही कमाई करतो त्यालाच खर्चही कळतो. तेही असेच होते. पण खर्चही त्याच प्रकारचे होते. म्हणून सुधाकरराव मुलीला परदेशात पाठवण्यापूर्वी खूप विचार करत होते. ती 12वीत गेल्यावर जेव्हा कीर्तीने वडिलांना सांगितले की तिला पुढील शिक्षण परदेशात घ्यायचे आहे तेव्हा वडिलांनी तिला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितले. बाळा, तुला विदेशात जाऊन शिक्षण घेण्यापासून कोणी रोकत नाही, पण तुला त्यासाठी खूप मेहनत, कठोर अभ्यास करावा लागेल. आणि कीर्तीने 12वीत खूप मेहनत केली. परीक्षेत ती फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. आणि त्यानंतर कीर्ती परदेशात शिक्षणासाठी गेली आणि पूर्ण समर्पणाने ती शिक्षण घेऊ लागली. आता मुलगी विदेशात गेल्यानंतर मालिनीताई आणि सुधाकररावांना सुरुवातीला फार अवघड वाटत होते. पण घरात 2 सुना होत्या त्यामुळे कीर्तीची अनुपस्थिती त्यांना फारशी जाणवत नव्हती. आणि मग दोन्ही सुना बहिणी होत्या त्यामुळे त्या एकमेकांशी चांगल्या प्रकारे जुळवून घ्यायच्या. येथे दोन्हीही मुलं दुकानाचे सर्व काम हाताळू लागले. परंतु तरीही त्यांना व्यवसायात फारसे ज्ञान नव्हते. म्हणूनच सुधाकरराव दोन्ही दुकानाकडे देखरेख ठेवून बाहेरची सर्व कामे सांभाळत राहायचे आणि मुलांना शिकवत राहायचे. एके दिवशी त्यांनी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असताना रस्त्यावरून एका मोठ्या ट्रक चालकाने त्यांना धडक दिली आणि एका व्यक्तीने त्यांना रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आणि डोक्यातून रक्त वाहत असल्याचे पाहिले. त्यांनी ताबडतोब रुग्णालयात त्यांना दाखल केले आणि पोलिसांनाही कळवले. त्यानंतरच सुधाकररावांच्या कुटुंबाला ही गोष्ट समजली. सुधाकररावांनी पोलिसांना त्यांच्या शेवटच्या शब्दात सांगितले की एका ट्रक ड्रायव्हरने त्यांचा अपघात घडवून आणला. अपघाताच्या त्याच दिवशी कीर्तीला माहिती मिळाली आणि ती तिथून तिच्या वडिलांना भेटण्यासाठी निघून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्ती भारतात पोचली तेव्हा तिचे वडीलही शुद्धीवर आले होते आणि त्यांनी पोलिसांना एक निवेदन केले ज्यामध्ये त्यांनी अपघाताबद्दल सांगितले आणि आपल्या मुलाला तसेच मुलीला समजावून सांगितले की मी जिवंत असेपर्यंत तुमच्या आईला खूप प्रेम आणि आदराने ठेवले आहे. मी गेल्यानंतर आईची पूर्ण काळजी घ्या आणि तिला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी त्रास देऊ नका. कदाचित आता मी तिची काळजी घेऊ शकणार नाही. त्यांच्या मुलांना उद्देशून सांगितलेले हे शब्द त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यानंतर जेव्हा सुधाकररावांनी डोळे मिटले तेव्हा त्यांनी पुन्हा कधीही डोळे उघडले नाही. पतीच्या जाण्याचे दुःख मालिनीताईंसाठी खूप खोल होते, ज्यांच्या आधाराने त्यांनी आयुष्यातील सर्व सुखदुःख आनंदाने पार केले होते. आज तेच तिचे जीवनसाथी तिला सोडून निघून गेले होते. मोठ्या कष्टाने तिने स्वतःला सांभाळले आणि मग जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्यानंतरही आपल्याला जीवन जगावे लागते. जीवन आपले संपत नाही. सुधाकरराव निघून गेले पण त्यांच्या मुलांना त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागले. मुलगी शिक्षणासाठी पुन्हा परदेशात गेली. खरे तर कीर्तीला सुरुवातीपासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि तेच शिक्षण घेण्यासाठी ती परदेशात गेली होती. मुलांनी आधीच दुकानाची चांगली काळजी घेतली आणि आता ते त्यांच्या परिसरात एक प्रसिद्ध माणूस झाले होते, ज्यांच्या शब्दांचा खूप आदर केला जाऊ लागला. काही महिन्यांनी मालिनीताईंच्या घरी एका बाळाचा जन्म झाला.
काही महिन्यातच मालिनीताईंच्या घरी एका नातवाचा जन्म झाला आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मालिनीताई घरातल्या अशा आनंदी वातावरणात तिचे दुःख विसरून जायच्या. त्यांच्या नातवंडासोबत घरी राहून सर्व दुःख विसरण्याचा प्रयत्न करायच्या. आता तिचा मुलगा आणि सून सर्व काही सांभाळत होते आणि सर्व पैसे देखील त्यांच्या हातात होते. जोपर्यंत सुधाकरराव जिवंत होते तोपर्यंत मालिनीताईंना एकही पैसा कधी त्यांच्या पतीकडे मागावा लागत नव्हता. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गरज असते, पण जेव्हा ती तिच्या मुलाला म्हणाली, बाळा, तुझे वडील माझ्या खर्चासाठी दरमहा मला काही पैसे द्यायचे. मी आणि तुझे वडील एका अनाथाश्रमाशी संबंधित होतो, म्हणून ते दरमहा मला 5,000 देत होते. त्यापैकी मी 2,000 माझ्यासाठी ठेवत आणि बाकीचे आश्रमातील मुलांना अन्नासाठी देत असे. त्यामुळे मुलेही यावर खूप खुश होते. म्हणून मी तुलाही तुमच्या वडिलांसारखेच कर्म करावे असं वाटतं. पण मुलगा यावर काहीच बोलला नाही. पण जेव्हा एक तारीख आली आणि त्यांच्या आईने पुन्हा त्याला 5,000 रुपये मागितले, तेव्हा मुलगा म्हणाला, मला एक गोष्ट समजत नाही आई, तुझ्याकडे इतके जास्त पैसे आहेत का की तू ते कोणालाही देत राहावे? जर कोणी दारात भीक मागायला आले तर तू त्याला नेहमी काहीतरी देऊन पाठवतेस, कधी कधी 50 रुपये, कधी कधी 100 रुपये, आणि त्याशिवाय मी तुला त्या अनाथ मुलांसाठी दरमहा 5,000 रुपये का द्यावेत? मला एक गोष्ट समजत नाही की तुला इतके पैसे का हवे आहेत, कारण सर्व गोष्टी घरात आहेतच. मी सहमत आहे की वडील जिवंत असताना ते तुला पैसे देत होते, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता महागाई इतकी जास्त आहे की दुकानातून असे किती पैसे वाचवता येतील? आपण ज्या पैशासाठी वस्तू खरेदी करतो त्यासाठी अर्धेही पैसे वाचत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला मुलांचे शिक्षण, घर खर्च आणि बाकी सर्व काही सांभाळावे लागते. असे म्हणत मुलगा बाहेर निघून गेला. पण मालिनीताई तिथेच उभ्या राहिल्या. त्या विचार करू लागल्या की मी त्याला असे काय म्हटले की तो मला इतकं बोलून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सून तिच्या नवऱ्याला म्हणाली, मला 10,000 रुपये हवे आहेत. मला माझ्या बहिणीसोबत खरेदीला जायचं आहे. मुलाने लगेचच पत्नीला खरेदीसाठी पैसे दिले. हे पाहून मालिनीताईंना खूप राग आला, पण त्या काही करू शकत नव्हत्या. तिच्या मनात आले होते की मुलाला जाब विचारावा, पण रागात काहीच बोलल्याने प्रकरण आणखी बिघडले असते, म्हणून त्या शांत राहिल्या. आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, तुझ्याकडे तुझ्या पत्नीसाठी 10,000 रुपये आहेत, पण त्या गरीब मुलांना देण्यासाठी 5,000 रुपये नाहीत. आणि खरेदीचा प्रश्न आहे तर दोघींनीही गेल्या महिन्यात खूप खरेदी केली होती. आता पुन्हा ह्या महिन्यात इतक्या कपड्यांचे तुम्ही काय करणार आहात? यामुळे मुलगा आणि सून दोघांनाही खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले, आई, तुम्ही आमच्या कामात लक्ष देऊ नका. आमच्या गोष्टीत तुम्ही असे बोलणे चांगले नाही. मुलगा म्हणाला, आई, तू फक्त स्वतःच्या कामात लक्ष दे. कोणत्याही गोष्टींची मर्यादा असते. आता जर आम्ही आमच्या बायकांना काही पैसे दिले तर ते देण्यापूर्वी आम्ही तुझी परवानगी घेऊ का? जर या वयात त्यांनी आपले छंद पूर्ण केले नाहीत तर ते कधी करणार? यावर मालिनीताईंनी तिच्या मुलांना सांगितले, छंद आणि गरज यात खूप फरक आहे बाळांनो. मी तुम्हाला जे पैसे मागत होते ते कोणाच्या तरी गरजेसाठी होते, आणि तू जे पैसे वाया घालवत आहेस ते कोणत्याही कारणाशिवाय नाही तर एका छंदासाठी आहेत. मालिनीताई ज्या एक स्वाभिमानी महिला होत्या, त्यांच्या पतीने त्यांच्यासाठी खूप काही केले होते. त्या कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. त्या दिवशी मुले शांतपणे दुकानावर गेली आणि सुनाही त्यांच्या सासूला टोमणे मारू लागल्या. मालिनीताईच्या सुना त्यांच्या सासूशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालू लागल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितले की यावेळी तरी मला काही पैसे द्या. मला दिवाळीत गरिबांना मिठाई वाटायची आहे. यामुळे घरात आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद येतील. आणि जर आपल्याला गरिबांकडून आशीर्वाद मिळत राहिले तर ते आपल्या कुटुंबासाठी खूप चांगले असते. मुलांनी लगेच त्यांच्या आईला फटकारले आणि म्हणाले, हे खूप झाले आई. तू इतकी लखपती आहेस का की तुला कुठेही पैसे वाया घालवायचे असतात? गेल्या महिन्यात तू त्या गरिबांना 5,000 रुपये देण्याबद्दल इतका वाद घातला होता आणि आता तुला गरिबांना मिठाई वाटायची आहे. असे बोलून काही होत नाही आई. अर्धा किलो मिठाईच्या डब्याला 400 रुपये लागतात. आता जर तू 100 गरिबांना मिठाई वाटली तर ते आपल्याला किती महागात पडेल? इतकं श्रीमंत असल्याचे भासवणे आम्हाला जमणार नाही. आणि मग त्या गरिबांकडून आम्हाला काय मिळणार आहे? जर का तू आमची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नसशील तर किमान आमचे खर्च वाढवण्याचा प्रयत्न तरी करू नकोस.
आता मुलगा आणि सून प्रत्येक गोष्टीवर उलटसुलट बोलू लागले। इथे मुलांनी दिवाळीला त्यांच्या सासऱ्याच्या 2,500 रुपयांची आणि मुलांनी दिवाळीला त्यांच्या सासरच्यांना 2,500 रुपयांच्या मिठाई, कपडे आणि भेटवस्तू पाठवल्या। हे सर्व पाहून मालिनीताईंना खूप राग येत होता की तू दिवाळीला विनाकारण 50,000 रुपये खर्च केलेस आणि इथे आश्रमात 3,000 रुपये खर्च केले असते तर काय बिघडलं असतं। पण काही हरकत नाही। जेव्हा मुलाने स्वतः आईचे ऐकणे बंद केले होते तेव्हा मालिनीताईंना वाटले की आता जेव्हा माझे मुलं कोणतेही दान करण्याचे काम करत नाही तर ठीक आहे, ही त्यांची इच्छा आहे, मी आणखी त्यांच्याशी यावर काय बोलू शकते। म्हणूनच त्या आता गप्प बसू लागल्या आणि आता मुलांना काहीच बोलत नव्हत्या। तुम्हाला जसे वाटते तसे करा, जर तुम्हाला चांगले कर्म करायचे नसतील तर ठीक आहे। आता हळूहळू मुलगा आणि सून खूप पैसे खर्च करू लागले। दररोज ते कधी चित्रपट पाहायला जायचे तर कधी कधी बाहेर जेवण करून घरी यायचे आणि हे सर्व करत असताना त्यांनी त्यांची दुकाने उद्ध्वस्त केली। फक्त 2 वर्षात त्यांची अवस्था पूर्वीपेक्षा वाईट झाली होती। आता त्यांच्याकडे खर्च करायलाही पैसे नव्हते। पैसे वाया घालवणे तर सोडाच, पण त्यांनी जी इज्जत कमवली होती, आदर कमवला होता, ते सुद्धा त्यांनी वाईट संगतीत येऊन नष्ट केला होता। त्यांनी दुकानात जाणे आता जवळजवळ बंद केले, ज्यामुळे ते कोणताही नफा मिळवू शकत नव्हते। दुकानात असलेल्या कामगार मुलांनीही त्या दोघांना फसवण्यास सुरुवात केली, कारण त्यांना माहीत होते की ह्या मालकाच्या मुलांना व्यवहारातील फारसे काही कळत नाही, ते फक्त स्वतःचा आनंद घेत आहेत आणि असे करून ते बुडत चालले होते। जेव्हा त्यांच्यावरील कर्ज वाढले तेव्हा मुलांनी त्यांच्या आईला सांगितले, आई, आम्हाला वाटते की आपण एक दुकान भाड्याने द्यावे जेणेकरून घरात काही पैसे येतील। तेव्हा दुसरा मुलगा म्हणाला की तू मूर्ख आहेस, मला वाटते की आई की आपल्याला एक दुकान विकावं लागेल, तू दुकानाच्या कागदपत्रांवर सही कर जेणेकरून आपण एक दुकान विकून कर्जमुक्त होऊ शकू। बघ आई, जर कर्जदार आपले जीवन कठीण करत असतील तर या सर्व संपत्तीचा काय उपयोग। म्हणूनच कृपा कर आणि या कागदांवर सही कर, हे दुकान विकून टाक, त्यामुळे आमचं कर्ज फिटेल। मालिनीताईंनी दुकान विकण्यास नकार दिला आणि त्यांनी तिच्या मुलांना सांगितले की तुम्ही तुमच्या उधळपट्टीमुळे स्वतःवर कर्ज करून घेतले आहे। तुम्ही ते कोणत्याही योग्य कामासाठी केले नाही, तुम्ही स्वतः कोणतीही मेहनत केली नाही। माझ्या पतीचे कष्टाचे पैसे वाया घालवले। माझ्या पतीने तुमच्यासाठी इतके सारे काही करून ठेवले होते जेणेकरून तुम्ही त्यात प्रगती करू शकाल आणि त्यांनी तुम्हा दोघांसाठी खूप काही केले, ते सर्व तुम्ही धुळीस मिळवले आहे। आता तुम्ही मला दुकान विकायला सांगत आहात, असं कधीच होणार नाही। मी ते दुकान तुमच्या नावावर कधीही होऊ देणार नाही। म्हणूनच माझ्या पतीने मला या सर्व गोष्टींचे मालक बनवले, कारण जर सर्व काही तुमच्या नावावर असते तर तुम्ही आत्तापर्यंत सर्व काही उद्ध्वस्त केले असते। काहीही होऊ द्या तरी मी ही मालमत्ता तुम्हाला देणार नाही। तुमच्या वडिलांनी जाण्यापूर्वी सर्व काही माझ्या नावावर केले आणि ही सर्व मालमत्ता मी मरेपर्यंत माझ्याच नावावर राहील, कारण मी त्यांना सांगितले होते की मी प्रत्येक गोष्टीचे रक्षण करेन आणि किमान मी जिवंत असेपर्यंत तरी ते विकू देणार नाही। हे सर्व ऐकून मुलगा आणि सून खूप संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्या आईशी वाद घातला, पण मालिनीताई सहमत झाल्या नाही। तिने कागदपत्रांवर अंगठ्याचा ठसा लावण्यास स्पष्टपणे नकार दिला। मुलगा आणि सून संतापले की जर आईने इथे अंगठ्याचा ठसा किंवा सही केली नाही तर काय होईल। आता त्यांना खूप काळजी वाटू लागली की पुढे काय करायचे। रात्री जेव्हा मालिनीताई झोपायला जात होत्या तेव्हा मुलगा आणि सुनेच्या खोलीतून आवाज येत असल्याचे ऐकू आले। ते पाहण्यासाठी गेल्या तेव्हा चौघेही जण एकाच खोलीत बोलत बसले होते। जर आई जिवंत असताना आपण हे सर्व आपल्या नावावर केले नाही तर तिच्या मृत्यूनंतर हे सर्व काही आपलेच होईल, त्यासाठी आता आईला मारावे लागेल। जेव्हा चौघेजण हे सर्व एकमेकांशी बोलत होते तेव्हा मालिनीताईंनी हे सर्व काही ऐकले आणि ऐकून त्या घाबरल्या आणि तिथून पळू लागल्या, पण दाराबाहेर असणारी फुलदाणी तिच्या हातातून पडली। आवाज ऐकून मुलगा आणि सून बाहेर आले। त्यांच्या आईला पाहून त्यांनी तिच्यावर झडप घातली। कोणीतरी तिच्या डोक्यावर हल्ला केला, कोणीतरी तिचे हातपाय बांधले आणि नंतर शेवटी तिचा गळा दाबून त्यांच्या आईची हत्या केली। नंतर सर्व कागदपत्रांवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेतला। काही कोऱ्या कागदपत्रांवर त्यांच्या आईचा अंगठ्याचा ठसा घेऊन ठेवला आणि कागदपत्रांची नोंदणी देखील केली। त्यांनी घराचे कागदपत्रे आधीच तयार केली होती।
पण तरीही ते विचार करू लागले की आता काय करायचं, या खुनाला साधारण मृत्यूमध्ये कसं रूपांतरित करायचं जेणेकरून कोणीही आपल्यावर संशय घेऊ शकणार नाही. दोन्ही मुलांनी त्यांच्या आईला तिच्या खोलीतील पंख्याला लटकवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत वाट पाहिली. सकाळ होताच ते ओरडू लागले, लोक जमले आणि मुले त्यांच्या आईला पाहून रडू लागले. वडिलांच्या मृत्यूने आईला इतका धक्का बसला की तिने स्वतःचा जीव दिला. मुलीला आईबद्दल हे सगळं कळले तेव्हा तीही परदेशातून लगेच भारतात आली. तिचे वडील आधीच हे जग सोडून गेले होते. आता तिच्याकडे तिचा स्वार्थी भाऊ आणि वहिनींशिवाय कोणीही उरलं नव्हतं. भारतात पोचतात तिला समजले की ते तिच्या आईचा मृतदेह स्मशानात घेऊन जात आहे. दोनही भाऊ बहीण कीर्ती घरी येण्याची वाट देखील पाहू शकले नाही, म्हणून ती थेट स्मशानात गेली. तिथे पोचल्यानंतर तिच्या आईला पाहून ती ढसाढसा रडू लागली. तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होती. आई, एकदा तरी उठ, माझ्याकडे बघ, माझ्याशी एकदा बोल आई. तिचे हृदय तुटत होते. शेवटी या जगात तिच्यासाठी कोणीच उरले नव्हते. इतकी गर्दी असूनही ती पूर्णपणे एकटी होती. तिला इतके मोठे दुःख सहन होत नव्हते. ती तिच्या आईला धरून जोर जोरात हांबरडा फोडत होती. मग कीर्तीची नजर तिच्या आईच्या हातावर पडली, ज्याच्यावर निळ्या शाईचे डाग होते. जणू कोणीतरी तिचा अंगठा स्टॅम्प पेपरवर जोरात दाबून ठेवला आहे असे वाटत होते. तिच्या आईच्या हातावरचे ते डाग पाहून कीर्तीला खूप विचित्र वाटले आणि ती आश्चर्यचकित झाली. ती मोठ्याने ओरडू लागली की नाही, माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही. जर कोणी आईला जाळण्याचा प्रयत्न केला तर खबरदार, असे म्हणत तिने तिच्या भावांच्या हातातील मशाल फेकून दिल्या आणि मृतदेह जाळण्यापासून रोखून ठेवलं. हे पाहून सर्वांना धक्का तर बसला की ते असे का करत आहे, पण तिच्या भावांना समजले होते. तिच्या मनात की तिच्या भावांना हे समजले होते आणि ते दोघेही भाऊ शक्य तितक्या लवकर आईच्या चितेला आग लावण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणाले की कदाचित तिच्या आईच्या जाण्याच्या दुःखामुळे तिने मानसिक संतुलन बिघडवले आहे, परंतु आईच्या आत्म्याच्या शांततेसाठी आपल्याला हे करावंच लागेल, असे म्हणत ते त्यांच्या आईच्या चितेकडे गेले. आणि आता कीर्ती आईच्या चितेजवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, जर कोणी आईची चिता जाळण्याचा प्रयत्न केला तर मला सुद्धा माझ्या आईसोबत जिवंत जाळले जाईल. असे म्हणत कीर्तीने ताबडतोब पोलिसांना फोन केला. फोनवर पोलिसांशी बोलल्यानंतर कीर्ती तिच्या आईच्या चितेला मिठी मारून तिथेच उभी राहिली. त्या दरम्यान भावांनी त्यांच्या आईच्या चितेला पेटवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा कीर्तीने गावकऱ्यांसमोर स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली तेव्हा सर्वजण थांबले आणि कीर्तीसाठी तो पुरेसा वेळ होता. त्या दरम्यान पोलिसही तिथे पोचले आणि कीर्तीच्या आईच्या हातावर शाईचे डाग असल्याचे पाहिले. त्यांनी हे मालिनीताईंच्या मुलांवर संशय घेतला. आता त्यांनी सर्वांना ताब्यातही घेतले आणि मालिनीताईंचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्ट येताच आईचा मृत्यू गुदमरल्याने झाला असल्याचे आढळून आले, परंतु तिच्या मृत्यूपूर्वी बरीच हाणामारी तिच्यासोबत झाली होती. कदाचित ही खरोखर आत्महत्या नसून खून आहे, कारण तिला मरण्यापूर्वी मारहाण करण्यात आली होती. आईच्या डोक्यावर तसेच तिच्या हातावर आणि पायांवर जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टम रिपोर्ट्समध्ये हे सर्व सिद्ध झाल्यानंतर ते खूप घाबरले. इथे कीर्ती तिच्या आईला न्याय देण्यासाठी पूर्णपणे तयार होती. तिचा भाऊ, तिची वहिनी घाबरत होते. त्यांना वाटले की दिवसेंदिवस कीर्ती सत्य उघडण्याच्या जवळ येत आहे. अशा परिस्थितीत ते काय करू शकत होते, परंतु कीर्ती तिच्या भावाचे आणि वहिनीचे थेट नाव घेऊ शकत नव्हती, कारण तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आता ती तिच्या घरी राहू लागली. ती अजून परदेशात गेली नव्हती. तिने तिच्या कॉलेजमधून 15 ते 20 दिवसांची सुट्टी घेतली. आईच्या खुन्याला तुरुंगात पाठवण्यासाठी पुरावे जमा करत होती आणि सत्य शोधण्यासाठी इकडे तिकडे धडपडत होती. एके दिवशी जेव्हा ती पोलीस स्टेशनमधून परत आली तेव्हा तिला तिच्या घरातील जुना नोकर दिसला, जो बाजारात चांगले कपडे घालून फिरत होता. त्याला इतक्या चांगल्या कपड्यांमध्ये पाहून कीर्ती खोल विचारात पडली आणि त्याला विचारलं, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? तिच्या संशयाचे विश्वासात रूपांतर करण्यासाठी तिने पोलिसांना फोन केला आणि त्यांना सर्व काही सांगितले. पोलिसांनी त्याला कोणताही संशय न घेता ताब्यात घेतले आणि थोडीशी जबरदस्तीने चौकशी केल्यानंतर त्याने सर्व काही सांगितले की प्रत्यक्षात ज्या रात्री मालिनीताईंच्या मुलांनी
त्यांची हत्या केली। त्याच रात्री हा नोकर त्यांच्या घरात होता। जेव्हा ते आईला मारल्यानंतर पंख्याला लटकवत होते तेव्हा या नोकराने त्यांना पाहिले होते। त्यांनी त्यांचे तोंड बंद ठेवण्यासाठी त्याला काही पैसे दिले। त्या नोकराचा जबाब घेतल्यानंतर कीर्तीने सर्व काही ऐकले आणि हे सर्व ऐकून ती थक्क झाली। कीर्तीला राग आला। तिने तिच्या भावांना खूप फटकारले। रागाच्या भरात तिने त्यांच्यावर हल्ला केला, पण पोलिसांनी कीर्तीला त्यांच्यापासून दूर केले आणि म्हटले की मॅडम तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्की देऊ। आणि शेवटी कीर्तीचा भाऊ वहिनी यांना जेल झाली। ते त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगत होते आणि आज ते चौघेजण तुरुंगवास भोगत आहेत। इकडे कीर्तीने दोन्ही दुकाने चांगली हाताळली। दुकाने चालवण्यासाठी 2 विश्वासू मुलांना कामावर ठेवले। भावाच्या मुलांना बोर्डिंग शाळेत ठेवले आणि परदेशात राहून तिचे शिक्षण पूर्ण केले। कारण तिचा 1 वर्षापेक्षा कमी अभ्यास शिल्लक होता, म्हणून तिने लवकर तिचा अभ्यास पूर्ण केला आणि परत भारतात आली। तिच्या भावाच्या मुलांना बोर्डिंग स्कूलमधून तिने घरी आणले। तिने तिच्या पालकांसाठी मुलगी होण्याचे पूर्ण कर्तव्य पार पाडले। प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे जर अशाच काही कहाण्या असतील तर माझ्याबरोबर शेअर करा। त्या मी नक्कीच कथेद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत।